हमीद चाचाने मानले पोलीस प्रशासनाचे आभार। एक आरोपी ताब्यात, राईट्सचे कलम दाखल। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की हमीद अय्यूब शेख, वय वर्ष 48, राहणार घोंगडे वस्ती, भवानीपेठ, सोलापूर, हे दिनांक 11 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रिक्षा क्रमांक MH13 CT 0202 यामध्ये शास्त्रीनगर येथील सौदागर किराणा दुकानाचा माल मार्केट यार्ड येथून घेऊन जात असताना रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास कुंभार गल्ली येथील बाबूराव भेळ गाड्यासमोरील रोडवर राहुल गोपी मिसालेलू हा अचानकपणे रिक्षाच्या समोर आला। त्यामुळे यातील रिक्षा चालक हमीद चाचा व आरोपी राहुल यांच्यामध्ये वादविवाद झाले। त्यानंतर राहुलने 4 ते 5 साथीदारांना गोळा करत अचानक राहुल यांनी रोडवरचा दगड उचलून यातील फिर्यादी हमीद शेख यांच्या डोक्याच्या मागे मारले। तसेच त्याचे साथीदारांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यावेळी राहुल याने पुन्हा एकदा रस्त्यावरील दगड उचलून रिक्षाच्या समोरील काचेवर मारून काच फोडली। त्यानंतर यातील आरोपी हे सर्व कुंभारी गल्लीच्या दिशेने पळून गेले। दरम्यान या घटनेमध्ये हमीद चाचा हे रक्तबंबाळ जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी एका अनोळखी रिक्षा चालकाने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले। दरम्यान याचीच माहिती सदर बाजार पोलिसांना कळाले। सदर बाजार पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होत हमीद शेख यांना घडलेली घटनेबाबत विचारपूस केली। हमीद शेख यांनी घडलेल्या घटनेबाबत इत्थंभूत माहिती दिली। दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लकडे यांनी तात्काळ फिर्याद घेण्यास सांगितले। आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश DB पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांना दिले। DB पथकाचे प्रमुख नितीन शिंदे, शहाजान मुलानी, सागर सरतापे, पोलीस हवालदार आटोळे, पोलीस कॉन्स्टेबल राऊत यांनी यातील मुख्य आरोपी राहुल मिसालेलू याला तात्काळ अटक केले असून इतर 4 ते 5 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। दरम्यान सदर घटनेसंदर्भात यातील फिर्यादी हमीद शेख यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून राहुल मिसालेलू हे व इतर 4 ते 5 जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवी कलम 143, 147, 149, 324, 323, 427 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत। दरम्यान सदर घटनेचे गांभीर्य वेळेतच पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आले असून त्यामुळे सदर घटनेला वेगळे वळण लागले नाही असो। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती हमीद चाचा यांनी दिली। पहा। मेरा नाम हमीद अय्यूब शेख है। 2 दिन पहले मैं रिक्शा का भाड़ा छोड़ के मौलाना चौक से ऊपर आ रहा था तो कुछ छोरों ने मेरे पे हमला किया, पत्थर मारे मेरे को। तो पत्थर मारे बाद खून बहुत गया। जाने के बाद मैं बेहोश हो गया। मैंने को सिविल हॉस्पिटल में लेके आए। लाने के बाद एक दिन जाने के बाद दूसरे दिन पुलिस लोग आए, आकर मेरे तरफ से सब सुनकर FIR लिखकर चले गए। तो आज मालूम पड़ा कि भाई कुछ कार्रवाई किए बोलकर, तो कार्रवाई करने से मुझे बिल्कुल खुशी हो गई कि भाई वो कार्रवाई किए। तो उनका मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और CP साहब जो हैं उनका भी मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने मेरा इंसाफ दिलाया। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।